टीव्ही सत्यमेव व्रतम। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे। जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांच्या एकीला सुरंग लावण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत। राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करत भाजपने राज्यातील 2 प्रादेशिक पक्षांना अडचणीत आणलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केलेलं आवाहन पाहता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उत्कटता वर्ग ठरण्याची चिन्ह आहेत। उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी निश्चित केलाय। मोदी यांचा प्रत्येक निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असतो। राधाकृष्णन यांची केलेली निवड देखील याला अपवाद नाही। सीपी राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूचे आहेत। ते सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। त्यांना उमेदवारी देत भाजपने तामिळनाडूतील डीएमके आणि एमआयडीकेच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे। या दोन्ही पक्षांशी राधाकृष्णन यांचे उत्तम संबंध आहेत। राष्ट्रपती पदाची निवडणूक असो वा उपराष्ट्रपती पदाची, सत्ताधारी पक्षाने कायमच विरोधी पक्षांना धक्का दिलाय, त्यांची मतं फोडली आहेत। काँग्रेस नेतृत्वातील यूपीए सत्तेत असतानाही असे प्रकार घडले। 18 वर्षापूर्वी म्हणजे 2007 मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात एनडीएने भैरवसिंह शेखावत यांना रिंगणात उतरवलं। प्रतिभा पाटील मराठी असल्याने शिवसेनेने त्यांना मतदान केलं। त्यावेळी शिवसेना भाजप प्रणित एनडीएचा भाग होती। 2012 मध्ये शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना मतदान केलं। ते यूपीएचे उमेदवार होते। आताही त्याची पुनरावृत्ती होणार का याकडे लक्ष लागलंय।